चला बॅटिंग करणारी टीम, हा शेवटचा कॉल असेल. आपला अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये पाठवा, विनंती आहे. बॅटरची नावं माहीत नाहीत. सन्माननीय संजय शेठ आहेर आणि श्रीधर आहेर सर यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वरा एंटरप्राइजेस सर्व खेळाडू दादा विनंती आहे, अतुल दादा आणि सर्व खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर या, ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. सन्मान्य नारायण शेठ गाडेकर साहेब आणि दीपक शेठ चौधरी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण करतोय. सनी आणि योगेश शिजुरी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाज निवृत्ती बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पहिला बॉल उडवलाय स्क्वेअर लेग रिजनला, पिकअप शॉट, पहिल्या बॉल वरती आक्रमण. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त सुरुवात केली. ड्रीम स्टार्ट फॉर बॅटर सनी गंभीर, त्यांच्या बॅट मधून आलाय पहिल्या बॉल वरती मॅक्सिमम षटकार. गंभीर आहे, काम अगदी खंबीर आहे. पहिल्या बॉल वरती पिकअप शॉट आणि त्यावरती षटकार ठोकलाय. अप्रतिम सुरुवात केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल निवृत्ती पडवळ, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती षटकार आणि दुसऱ्या बॉल वरती चौकार. निवृत्ती पडवळ यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय, त्यांना देखील पुनरागमन करावं लागेल. धावपलकावरती धावा आहेत 10. समर्थक अगदी चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो मात्र ओसंडून वाहतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल निवृत्ती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस हवेत उंच बॉल गेलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि सीमारेषेनजीक बॉलला रोखतील देखील. लिडिंग एज लागलं होतं यावेळेस आपण पाहिलं आणि 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्गस्थ आहे. निवृत्ती पडवळ यांच्यावरती आक्रमण केलंय. सनी गंभीर आक्रमण करतायत. फक्त नाव त्यांचं गंभीर आहे, परंतु काम अतिशय खंबीर आहे. जबरदस्त सुरुवात दिली आहे. असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी आहे. सन्माननीय संजय आहेर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय कृष्णाजी गावडे साहेब आपण पाहतोय त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आक्रमण. मिस्टर 360 डिग्री ते आहेत. विशाल यांच्या बॅट मधून सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. सनी यांच्या बॅट मधून आलाय चौकार. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये केलं आक्रमण आणि आणखी एक बॉल सनी गंभीर यांच्या बॅट मधून डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे
अनदर पिकअप शॉट, वन मोर बाउंड्री, आणखी एक चौकार. निवृत्ती पडवळ यांच्यावरती आक्रमण केलं. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार. 360 डिग्रीमध्ये बॉलच्या मेरिटवरती, गुणवत्तेवरती बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. पुढचा बॉल फुलर लेनचा शॉट, मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक धावबाद होऊ शकतात. पैकी ॲक्युरेट आली होती. कदाचित बॉल जर सोडलं असतं तर एस्टॅनवरती डायरेक्ट देखील आदळला असता, परंतु तसं झालं नाही. आणि इथे आले एक धाव आणि एका धावेनं पहिले षटक संपले. धावफलकावरती एकूण धावा आहेत 21. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. तब्बल 21 धावा पहिल्याच षटकामध्ये आल्यात. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चला स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेऊ नका. SMTP संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. DIG शहाजी उमाप साहेबांचे ते बंधू आहेत आणि सन्मान्य श्रीमान महेंद्र शेठ उमाप साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती करण्यात येईल. पुढचा बॉल विशाल यांचा ऑफस्टंपच्या बाहेर आणि SCTs पंच दर्शवतात हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली. एका बाजूने संघ पाहायला मिळेल SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम फ्रेश फ्रूट अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. विशाल शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशाल शिंदे यांनी देखील केले. पहिला बॉल वाईड आलाय. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आणखी एक वाईड बॉल आहे. बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो फ्रॉम बॉलर विशाल शिंदे. 2 बॉल लगातार त्याने वाईड टाकलेत. पुनरागमन इथे करावं लागेल विशाल शिंदे यांना देखील. खरं तर जुन्नर आणि पुण्याच्या बाउंड्रीवरती असणारं शिंदेवाडी गाव, तिथून विशाल शिंदे बिलॉंग करतायत आणि सध्याच्या घडीला ते बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज या ठिकाणी निवृत्ती पडवळ यांनी, मॅन फ्रॉम चेंबूर घाटला. आणि आता विशाल शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस देखील डाऊन दी लेग वाईड आलाय. 3 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल यांना चांगली सुरुवात इथे करता आली नाही, परंतु पुनरागमन करण्याची क्षमता विशाल शिंदे यांच्याकडे आहे आणि पुनरागमन इथून करावं लागेल. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल गेलाय उंच, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत आम्ही स्कोरर पाहतोय कांचनजी पालकर सर, अतिशय ख्यातनाम स्कोरर आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील अगदी नाईट टुर्नामेंटला जाऊन 2 दिवस झालेत. एक क्षणही विश्रांती केली नाही, झोप घेतली नाही आणि तरी देखील अगदी दिलेल्या वेळेवरती येथे उपस्थित आहेत
आणि अतिशय जबरदस्त स्कोरिंग ते करतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. योगेश पाटील आता स्ट्राईक एंड वरती, पहिल्यांदा योगेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा एकदा डाऊन द लेग. लाईन शोधावी लागेल विशाल शिंदे यांना, लाईन भरकटलेली पाहायला मिळते. पहा लाईन खूप महत्वाची, मग तुम्ही जीवन जगत असताना तुमची लाईन खूप महत्वाची असते. ती बऱ्याच वेळा खरं तर तारुण्य अवस्था असते त्यावेळेस क्रॉस होते, परंतु लाईन महत्वाची आहे. आणि मैदानावरती गोलंदाजी करताना देखील लाईन महत्वाची असते. लाईन थोडीशी चुकती आहे, लेंथ मी म्हणेल योग्य आहे, परंतु लाईन चुकीची आहे विशाल शिंदे यांची. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती, पुन्हा एकदा विशाल शिंदे दाखल आहेत. त्यावेळेस देखील डाऊन दिले, आणखी एक बॉल वाईड, 5वा वाईड आला या षटकामधला. कामगिरी थोडीशी उंचवावी लागेल. विशाल शिंदे खरं तर या टीमचे बॅकबॉन आहेत आणि सध्या चूक त्यांच्याकडून होती. एकूण धावफलकावरती धावा आहेत 27 धावा, 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ विशाल शिंदे आतापर्यंत 5 अतिरिक्त बॉल डिलिव्हर केलेत त्यांनी. विशाल शिंदेने 5 अतिरिक्त बॉल टाकलेत या षटकामध्ये, ऑलरेडी 11 डिलिव्हर करावे लागतील. अपील झाली आहे, परंतु इम्पॅक्ट जो आहे तो अगदी लेग स्टंपच्या बाहेर आहे. जोरदार अपील होती आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28. या स्पर्धेसाठी क्रमांक 1चं पारितोषिक 55,555 रुपये. जय माता दी ग्रुप नावासेवा अर्थात सचिन शेठ मुळे आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ते देण्यात आले. क्रमांक 2चं पारितोषिक मान्य श्री गोपीनाथ सेठ शिंदे, शिंदेवाडी गावचे उद्योजक आहेत, आणि मान्य श्रीमान बडीलालजी मिश्रा साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 2चं बक्षीस 33,333 रुपये देण्यात आले. पुढचा बॉल फुलर लेनचा सरळ बॅटनं बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय. धाव प्राप्त होणार नाही, डॉट बॉल. क्रमांक 3चं पारितोषिक माननीय सचिन सेठ ठाकूर साहेब, आणि साहेबांनी सांगितलं तुम्हाला जिथे बक्षिसामध्ये नाव टाकता येईल तिथे टाका, मी देण्यास समर्थ आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले सन्माननीय सचिन सेठ ठाकूर साहेबांनी. त्यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं पारितोषिक 22,222 या ठिकाणी घेतले. आणखी एक बॉल डॉट आलाय, पुनरागमन वाईट बॉल आहे, अवांतर धाव इथे पाहायला मिळेल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. क्रमांक 4चं पारितोषिक 22,222 रुपये. सन्माननीय श्रीमान बाबाजी सेठ डेरे आणि सन्माननीय श्रीमान सुनील सेठ पोखरकर साहेब यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळालंय, त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही मानतोय. सर्व बक्षीस जाते, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार आहे. धावफलकावरती एकूण आतापर्यंत या षटकामध्ये 6 वाईड नोंदवले गेलेत. वाट शॉट गाडी, परंतु क्षेत्ररक्षक देखील आहेत, बॉलच्या दिशेने आलेत. अप्रतिम फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते. सरळ बॅटनं हा व्हॉलीबॉल, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि आणखी एक अतिरिक्त धाव. असं म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतायत, आणि तेच एक्झॅक्ट मैदानावरती होत आहे. एकतर गोलंदाजी चांगली होत नाही आणि त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण, असं देखील म्हणता येईल. गरीबी में आटा गिला अशी परिस्थिती सध्या मैदानावरती आहे. विशाल शिंदे क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीपमध्ये, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत. आणि काय फलंदाजी केली आहे सनी गंभीर, अप्रतिम बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं अगदी बॅटला स्लाइस झालाय आणि पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मिळेल एकेरी धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल. बत्तीस धावा धावफलकावरती, 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे विशाल शिंदे. तब्बल 12 बॉल डिलिव्हर करावे लागतील या षटकामध्ये, कारण 6 वाईड आलेत. पुनरागमन करावं लागेल. 32 धावा विशाल धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅकलिफ्ट खाली आणले हलक्या हातानं. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बॅटर योगेश पाटील. सिंगल अर्जित केली आणि विशालला मला वाटतं धडकते झाली, थोडासा टकराव होता. लगेच विचारले सनी गंभीर यांनी की काही गंभीर दुखापत तर नाही ना. ही चौकशी केली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा असतील 33. यस,
ओव्हर टू जरी सर. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना असणार आहे. या सूचनेकडे सर्व खेळाडूंचं लक्ष किंवा संघ मालकांचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय सकाळीच स्वरा 11 7 स्टार प्लॅटिनम या काही खेळाडूंची नावं घेण्यात आली होती. त्यांना 2 वर्षासाठी या स्पर्धेतून बॅन करण्यात आले. आणि आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आज या मैदानावरती ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट्स या संघाचे खेळाडू काही अवेलेबल नाहीत. ते 6 खेळाडू असणार आहेत आणि या 6 खेळाडूंची नावं मी तुमच्यासमोर जाहीर करतोय. आपण खेळाडू पाहतोय विशाल पांचाल, हर्षल शिगवान, प्रशांत वर्तक, कैलास ढोरे, निलेश कापसे आणि मनीष कांबळे हे जे 6 खेळाडू आहेत. या खेळाडूंना सुद्धा पुढील 2 वर्ष या स्पर्धेमध्ये बॅन करण्यात येणार आहे. याची सर्व संघ मालक आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. सन्माननीय आमचे दाजी संजय जाहीर मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. पाठीमागच्या वर्षी खरं तर कोरोनापासून दाजी आपली टुर्नामेंट बंद होती आणि गतवर्षी आपण टुर्नामेंट सुरू केली आणि यावर्षी गावामध्ये अतिशय जबरदस्त मैदानाचं काम देखील आपण पळसपूर या ठिकाणी करतोय आणि त्याचं देखील काम अगदी अंतिम टप्प्यामध्ये. एक सुरुवात आपण केली पाठीमागच्या वर्षी आणि यावर्षी गावाला नवीन मैदान जे 15 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं ते आपलं पूर्ण होत आहे. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे. शिवा लंके बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी आणि दाजीने देखील पाठीमागच्या वर्षी कुठली आट आणि शर्त न ठेवता दाजींना मी विनंती केली की बक्षीस द्यायला लागेल आणि त्याने देखील बक्षीस पाठीमागच्या वर्षी दिलं होतं क्रमांक 1चं. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. शिवा लंके बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे आणि बॅटिंगसाठी योगेश पाटील. पहिलाच बॉल आक्रमण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये लांब पल्ल्याचा ठोकला षटकार. कमालीचा फटका पिकअप शॉट. 1 मोर विकेट फ्रॉम मिस्टर योगेश पाटील. षटकार. घेतली आहे कांचन पालकर आणि आमचे डीजे प्रशांत यांनी. कारण 2 दिवस झोप नाही घेतली आहे. निश्चित हे देखील मान्य असतं परंतु पहा आपण जे काम करतो त्याचं काहीतरी आपल्याला मानधन मिळतं, मोबदला मिळतो, परंतु वेळेवरती पोहोचणं, कामामध्ये अचूकता असणं या सर्व गोष्टी जपाव्या लागतात आणि हे देखील जपत असताना आमचे कांचन पालकर सर आणि प्रशांत आपलं देखील मनापासून कौतुक आहे. जयेश सर देखील नाईटला होते, काल मे बी नसतील परंतु ते देखील डे नाईट काम करतायत. अतिशय चांगलं काम खरं तर अनेक वर्षांपासून आणि चंदू सरांबद्दल खरं तर शब्द अपुरे पडतील इतकं नेत्रदीपक काम ते करतायत. यावेळेस देखील लंघन क्षेत्रामध्ये बॉल दाखल झालाय आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. सन्मान्य आमचे विनोदजी जगदाळे सर ते देखील शिवव्याख्याते आहेत आणि त्यांचं देखील काम अप्रतिम. खरं तर कॉमेंट्री क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम ते करतायत. त्यासोबत आमचे पंडितजी त्यांचं देखील काम उल्लेखनीय या स्पर्धेमध्ये राहिलं आहे आणि त्यासोबत आमची PTC लाईव्हची टीम त्यांचं देखील कौतुक आहे. सर्व पंच कमिटी त्यांचं कौतुक आहे आणि सर्वांनीच नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळं या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खरं तर एजन्सी जोडल्या गेल्या त्यांनी सर्वांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. नवीन बॅटर महेश पाटील मार्क ऑफ झालेत. पुढचा बॉल शिवा लंके. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत.
41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शिवांके 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. महेश पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस प्ले अँड मिस, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि बॉलची लाईन टोटली मिस केली. बॅकलिप थोडीशी अँगलनं खाली आली आणि हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. शिवालंके बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग साठी महेश पाटील. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, जागा बनवली, हवेत खेळलेत, उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत आणि इथे आपण पाहतोय फलंदाज महेश पाटील देखील माघारी परततील. सफलता आली नव्हती आतापर्यंत, परंतु या षटकामध्ये 2 सफलता अर्जित केल्यात महेश पाटील यांनी आणि जमेची बाजू ही आहे बॅटिंग टीमसाठी. अजून देखील फलंदाज सनी गंभीर मैदानावरती आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 41. लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. यादव, सतीश शेठ, सन्मान्य प्रवीण शेठ दाते, सन्मान्य दत्ता शेठ मोरे, प्रवीण शेठ नाईक, राजेंद्र कदम सर, प्रवीण शेठ पिंगळे आणि भिकाजी शेठ वाळुंज यांचं मात्र मनापासून आभार. विशेष सहकार्य सत्यकुंज कॉम्प्लेक्स मित्रमंडळ कामोठे, शिवशंभ क्रिकेट क्लब कामोठे, श्री गणेश 11 कामोठे, जय माता दी ग्रुप कामोठे, तदनंतर राजमुद्रा मित्रमंडळ कामोठे, सौरव सीएचे बांधव, नावासेवा, जय हनुमान क्रिकेट संघ क्लब जुई आणि डीपीडी पीयूबी नावा सेवा या सर्वांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिले, त्यांचं देखील मनापासून आभार. अल्प उपहार आपण पाहतोय मान्य श्रीमान नवनाथ शेठ डोंगरे, उद्योजक साई ॲग्रेसिव्ह क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग, या सर्वांचे आभार आम्ही मानतोय. त्यासोबत या स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य मान्य श्रीमान युवराज शेठ चव्हाण, ट्रिकॉन कार्गो मूव्हर्स, पाणी सौजन्य मान्य श्री विक्रम शेठ डोंगरे, मान्य श्रीनिवास शेठ धुमाळ, मान्य संजय शेठ बाबर, बॉल सौजन्य मान्य श्रीमान शंकरभाऊ जाधव साहेब, ट्रॉफी सौजन्य योगेश शेठ फापाळे, ट्रॉफी सौजन्य संघ मालक सन्मान्य सुखदेवजी अलदार साहेब, सन्मान्य संतोष शेठ खिलारी आणि इतरही मान्यवर आहेत, त्या सर्वांचे आभार. यावेळेस फुल टॉस बॉल होता आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कदाचित झेल देखील टिपलाय. रन आउट ची संधी होती आणि अपील आहे पंचांकडे, चेक केलं जाईल. फलंदाज धाबाद होऊ शकतात, रन आउट होऊ शकतात. नो बॉल वरती 3 पत्तीने फलंदाज बाद होतो. आता डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आहे, त्याच्यामध्ये रनआउट एक आहे, एक बॉल हिटिंग द टॉईस आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि खरं तर ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांना जे ट्रॉफी आपण देणार आहोत, मान्य सुखदेव शेठ अलदार, मान्य श्रीमान संतोष शेठ खिलारी, प्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनी, मॅन ऑफ द सिरीज सायकल मान्य श्री संकल्प शेठ कुमार काळे उद्योजक, बेस्ट गोलंदाज सायकल मान्य श्रीमान सौरभ शेठ दुबे उद्योजक, मान्य श्रीमान पवन शेठ ओझा, DPS ग्लोबल लॉजिस्टिक, बेस्ट फलंदाज सायकल मान्य श्रीमान अमोल भाऊ सईद उद्योजक, मान्य श्रीमान अण्णा शेठ कड उद्योजक, बेस्ट क्षेत्ररक्षक सायकल मान्य श्रीमान धर्मेंद्र देव पांडेजी उद्योजक, स्टंप सौजन्य मान्य श्रीमान गणेश शेठ मोरे युवा उद्योजक, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मान्य अशोक शेठ खोशे युवा उद्योजक
मॅन ऑफ द सिरीज गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी सन्माननीय सचिन सेठ देशमुख युवा उद्योजक या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार आहे. आणि खरं तर या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं ती संपूर्ण आयोजन कमिटी. सुरुवातीला आपले स्नेहांकित सर्व CHA डॉग्समधील बांधव फलंदाज बाद असतील आणि सर्व CB डॉग्स कमिटी कामोठे नवी मुंबई ग्रुप फलंदाज रनआउट. चला नवीन फलंदाज मैदानावरती यायचे. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं ते सन्माननीय आबासाहेब भोर, सुधीरजी जाधव, दिनकरजी लोखंडे, गोरखजी शिंदे, कैलासजी सर्जिने, रामजी बोडके, निलेशजी गलांडे, दत्ता भालेराव, मंगेजी जाधव, अतुलजी औटी, विनोदजी वाणी, सुरेशजी डोंगरे, तुषारजी खुटार, चंदू शेट्टे सर, अजय गलांडे आणि सचिनजी देशमुख या सर्वांचं मनापासून आभार. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती छोटासा आणि तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरकडे. उपउपांत्य फेरीची मॅच मैदानावरती सुरू आहे आणि अप्रतिम बॅटिंग केली आपण पाहतोय. या ठिकाणी सनी गंभीर यांनी जबरदस्त खेळी आतापर्यंत केली आहे. त्यांच्या साथीने आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. जयेश उतेकर मैदानावरती दाखल झालेत. जयेश उतेकर मॅन फ्रॉम घाटकोपर आता मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. आणि धावफलकावरती धावा आहेत 41. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. किरणजी गाडगे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. नो बॉल होता. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणि यावेळेस मात्र बॅटचं एज लागून बॉल ट्रॅव्हल झालाय थर्डमॅन रिजनला. धावा मिळतील 4 चौकार. अंपायर्स इट्स बायज और इट्स बॅट्स. It's bat. Okay, thank you. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46. इथे मात्र नशिबाची साथ पहिल्याच बॉल वरती जयेश उतेकर यांना मिळाली. सनी गंभीर काय फलंदाजी केली आहे. अतिशय खंबीर बॅटिंग त्याने केली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्डिंग चांगली आहे आणि एक धाव खूप वेगानं पूर्ण झाली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले परंतु मे बी असं वाचतंय बॉडी लँग्वेज वरून की खेळाडू पोहोचलेत क्रीजमध्ये. चेक केलं जाईल DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि तिचा मात्र उपयोग केला गेलाय. या स्पर्धेमध्ये शिवशंभो 11, स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि अनेक संघ खरं तर सहभागी झालेत. नॉट आउट. चला स्पीडअप अपेक्षित आहे. बराच वेळ या इनिंगमध्ये खर्च झालाय आणि थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करा ही विनंती आहे. जयेश उतेकर आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला ते देखील बॅटिंगसाठी आहेत मैदानावरती. त्यांच्या जोडीनं सनी गंभीर मैदानावरती आहेत ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. खरं तर बॉलच्या मेरिटवरती 360 डिग्रीमध्ये बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली सनी गंभीर यांची. जयेश उतेकर 5 धावेवरती नाबाद आहेत आणि सनी गंभीर 11 बॉलमध्ये 26 धावेवरती ते नाबाद आहेत. यावेळेस देखील कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. बराच काळ बॉल हवेत परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये पडलाय आणि एक धाव पुन्हा एकदा अर्जित होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत
48 धावा धावपलकावरती 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. खरं तर चंदू शेट्टी सरांचे आमच्यावरती उपकार आहेत. ज्यावेळेस सुरुवातीचा काळ आम्ही मुंबईमध्ये आलो, ज्यावेळेस इथे कोणी ओळखायचं नाही, त्यावेळेस कॉमेंटसाठी बऱ्याच ठिकाणी त्यांनी देखील संधी दिली. सन्मान्य जयेश भोसले सर असतील, त्यांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली, त्यांचे देखील मनापासून आभार. यावेळेस ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव प्राप्त होईल. अलंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावपलकावरती 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ किरण गाडगे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल सोडला तर कांचन पलकर सर या षटकामध्ये गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. किरण गाडगे यांची अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस ऑन साईडला प्रहार केलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये असणारं ताळमेळ खूप चांगलं पाहायला मिळालं आणि बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. धावपलकावरती धावा आहेत 51. ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट संघ 51 धावा धावपलकावरती. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 51 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा किरण गाडगे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पहिला बॉल नो आला होता वेस्ट साईडच्या वरती. कदाचित पहिला बॉल वॉर्मअप न केल्यामुळं कदाचित कधी कधी वेस्ट साईडच्या वरती जातो, असं अनेक गोलंदाजांसोबत होताना आपण पाहिलंय. पुढचा बॉल यावेळेस देखील हवेत बॉल गेलाय आणि सनी गंभीर यांची खेळी यावेळेस संपुष्टात आली आहे. कॉट अँड बोल्ड आत्मनिर्भर बनलेत गोलंदाज आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 51 आणि फलंदाज बाद झालेत तब्बल 4. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. नवीन फलंदाज प्रमोद डेरे मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती गोलंदाज महेश मुळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी षटक क्रमांक 5 साठी एकूण 51 धावा धावपलकावरती आहेत. प्रमोद डेरे मैदानावरती दाखल झालेत. महेश मुळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकाला इथे मात्र सुरुवात होईल आणि 2 नवीन बॅटर आता मैदानावरती आहेत. जय शुतेकर आणि प्रमोद डेरे. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलेत. साहेबराव चूक करत नाहीयेत. झेल टिपतील आणि आली सफलता. विकेट. पहिल्याच बॉलवरती सफलता इथे अर्जित केली. विकेट आली आणि फलंदाज बाद झालेत जय शुतेकर. हॅलो, पहा एक सूचना आहे. डीजे प्रशांत, आपण कुठे असाल ना मैदानावरती तर आपण लगेच समालोचन कक्षामध्ये यायचे. खरं तर फिजिकली चॅलेंज आहेत साहेबराव, परंतु एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. मसोबा झाप पारणे तालुक्यातील हे देखील खेळाडू आहेत आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
अंकुश पाटील नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, चकवा देणारा हा बॉल होता आणि डॉट बॉल. ओ इथे संधी होती, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक रेडी नव्हते, थ्रो करायचा होता. गोलंदाज महेश मुळे यांना डॉट बॉल. अप्रतिम सुरुवात अंतिम षटकाची केली आहे. जोपर्यंत सनी गंभीर मैदानावरती होते तोपर्यंत धावांचा वेग आणि ओघ पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 आल्या होत्या आणि तदनंतर सर्वच गोलंदाजांनी पुनरागमन केलेलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, समोर दिशेने लॉफ्ट तर केलाय, हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण, जजमेंट चुकला अंतिम क्षणी आणि बॉल वरची पकड निसटली आहे. बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावेने धाव फलक पुढे जाईल आणि एकूण धाव फलकावरती धावा आता असतील 57 धावा धाव फलकावरती आहेत. महेश मुळे यांच्यावरती आक्रमण केलंय अंकुश पाटील. खर तर धावांवरचा अंकुश हटवणारा फटका अंकुश पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि धाव फलकावरती धावा आहे 57. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेंथ एकदम पुढे होती. यावेळेस दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आहेत. अपघात निश्चित आहे आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. अंकुश पाटील नाव बॅक टू द पवेलियन, विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि प्रमोद डेरे आता स्ट्राईक एंडवरती असतील. चला नवीन बॅटर, आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मैदानावरती दाखल व्हायचंय. संदेश मोरे मैदानावरती दाखल झालेत. टॉस साठी या सनवे लॉजिस्टिक आणि कस्टम संघाचे संघनायक, आपला विनंती आहे आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सनवे लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि कस्टम संघाचे संघनायक प्लीज आपण रिपोर्टिंग करायचंय. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसामधील खरं तर क्वार्टर फायनलची मॅच आहे. उपउपांत्य फेरीची मॅच मैदानावरती सुरू आहे आणि एकूण धाव फलकावरती धावा आहे 57. चला स्पीडअप करा, विनंती आहे, जास्ती वेळ घेऊ नका. क्रमांक 8 वरती संदेश मोरे मैदानावरती दाखल झालेत आणि स्ट्राईक एंड वरती पाडळी गावचा खेळाडू आहे. पारनेर तालुक्यातील आणखी एक खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहेत, प्रमोद डेरे. फुदर लेनचा बॉल, बॅटचा कदाचित एज लागले दरम्यान रिजनला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत, बॉलला रोखतील तोपर्यंत 2 धावा अर्जित झाल्यात आणि 2 धावेंच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत 59 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकामधील इथे एक बॉल शिल्लक आहे. 59 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे स्कोर कार्ड वाटचाल करेल, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती काय होईल ते पाहायचंय मैदानावरती. यावेळेस स्विच हिट केलाय, क्या बात आहे. अंतिम बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक प्रमोद डेरे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. अप्रतिम फटका आणि या डावाला चांगले फिनिशिंग टच दिलेत प्रमोद डेरे यांनी आणि एकूण धाव फलकावरती धावा आहेत 64 धावेंचं लक्ष्य असेल. 64 इज द टार्गेट. 64 धावेंचं लक्ष्य आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट अर्थात सन्माननीय चंदू शेट्टी सरांना. धन्यवाद. आणि आता आपण जातोय टॉसकडे. टॉस आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने सनवे लॉजिस्टिक आणि त्यांच्या विरोधामध्ये कस्टम अशी मॅच यानंतर पाहायला मिळेल. चला यानंतरचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी या ठिकाणी सनवे लॉजिस्टिक आणि कस्टम्स या दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. यानंतर सनवे लॉजिस्टिक आणि कस्टम या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर या कर्णधारांना विनंती असेल जरा लवकर यायचंय, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे, त्यामुळे वेळेचं गांभीर्य मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला जपायला हवं. सनवे लॉजिस्टिक
संघनायक आणि कस्टम संघनायक या दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती या. माननीय श्री नारायण शेठ गाडेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी आपण टॉस का बॉस मध्ये यायचे. चला या कर्णधार लवकर. सनवे लॉजिस्टिक आणि कस्टम्स विनंती असेल. चला या ठिकाणी आपण गाडेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय सनवे लॉजिस्टिक आणि दुसऱ्या बाजूला कस्टम्स. या दोन टीमच्या दरम्यान संघनायकांना विनंती करतोय या टॉस का बॉस मध्ये. माननीय श्री नामदेव शेठ गोरडे आपण पाहतोय सनवे लॉजिस्टिकचे सर्वे या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांनाही विनंती असेल की आपणही टॉस का बॉस मध्ये जोडलं जायचंय. माननीय श्री गाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस घेतोय. नाणं आकाशाकडे उधळलं जात आहे. टॉस होतोय आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टेल आणि सनवे लॉजिस्टिक या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल इथून जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर संघ नायक म्हणून किसन शिंदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर आपल्या या ठिकाणी काय डिसिजन असेल? ओके ठीक आहे, वेळ घेताय चालेल, परंतु एका षटकाच्या आतमध्ये तुमचा डिसिजन आम्हाला कळवा. चल थँक्यू. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे आपल्याला मॅच पाहायला मिळते आणि मायक्रोफोन्सवरती महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आवाज, ज्या आवाजानं अगदी जर पाहिलं ना तर क्रिकेटच्या पटलावरती आपल्या आवाजानं क्रिकेट चाहत्यांना वेड लावलंय, तोच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया, माननीय श्री चंद्रकांतजी शेटे सर. नमस्कार. आमच्या सगळ्या सीएचे बांधवांचं हार्दिक स्वागत असणार आहे. कस्टममध्ये काम करणारे, डॉक्समध्ये काम करणारे, ऑफिसमध्ये काम करणारे, हे सगळे आमचे बंधू आज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. चालू सामना एका बाजूला ओम फ्रेश फ्रूट आणि दुसऱ्या बाजूला SMTP यांच्यातील असणारी मॅच पाहायला मिळते. सलामीची जोडी सूर्यकांत गुंड आणि शिवा लंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली जाते आणि 64 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे. पाहूया काय होईल. सेमीफायनलला जाणारा दुसरा संघ कोणता असेल, कारण स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम ऑलरेडी हा संघ पोहोचलेला आहे सेमीफायनलला. यस, बॉलर नेम प्लीज. अनिल, बॉलरचं नाव कळवा. संदेश मोरे.
नामदेव शेठ बोर्डे साहेब सनवे लॉजिस्टिकचे मालक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सीबी ट्रॉफी आयोजन कमिटीच्या वतीने डॉग्स प्रीमियर लीगच्या वतीने आपलं स्वागत असणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. 30 बॉलमध्ये 64 धावांची आवश्यकता. सूर्यकांत गुंड आणि शिवा लंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर बिग हिट केलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. 2 वरच थांबवलं जात आहे आणि 2 धावांनी सुरुवात होते. पीटीसी वर ही स्पर्धा लाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी टीम आपलं देखील विशेष कौतुक. आणि या क्रीडा स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. कोण चॅम्पियन होणार यावर्षी सगळ्या खेळाडूंच्या नाश्त्यापासून सगळ्या खेळाडूंच्या जेवणापर्यंत प्रेक्षकांच्या सुद्धा व्यवस्था या स्पर्धेत केली जाते. यावेळेला फटका खेळलाय. समोर आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने जाईल. वाह, कॅच पडणार नाही, होणार नाही असं कळलं. त्याच वेळेला अगदी फुटबॉल सारखाच फटका अडवला. कोण जिंकलं? कोणती टीम जिंकली होती? सनवे. आपला निशाण कळवायचा सनवे. आणि इथून पुढे लक्षात घ्या, आपण एक मोठी टुर्नामेंट खेळतोय. ज्या वेळेला टॉस करायला तर कॅप्टनच येतो. डिसिजन आहे कॅप्टनने आहे त्याच दिशे त्याच वेळेला द्यायचा आहे. प्रवीण शेठ शिंदे आणि तुषार शेठ आहेर या दोघांचंही स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला बॅकफुटला जात स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे तिकडे, रन नाही मिळणार. डॉट बॉल. SMDP विरुद्ध ओम फ्रेश फ्रूट यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलची डोली नवी मुंबईचे उद्योजक, त्यांचं स्वागत आहे. यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेर बॉल टाकलाय तिकडे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. शिवा लंके यांच्या विरुद्ध मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. संदेश मोरे. अकुटप्प्याचा बॉल, खराबच बॉल होता. त्याचा समाचार या ठिकाणी घेतलाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. खूप अकुटप्प्याचा बॉल आला आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय आणि धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 64चा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरमध्ये 64 करायच्या आहेत. शिवा लंके. यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पॉवर प्लेचा फायदा घेणारा फटका या ठिकाणी येतोय. 4 धावा या ठिकाणी मिळतील आणि पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 13 धावा धावफलकावर 1 ओव्हर संपल्यानंतर. सनवे लॉजिस्टिक आपला डिस्टन अजूनही आलेला नाहीये, कळवा प्लीज. सनवे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? सचिन शिरोळे, आपला निर्णय कळवा. तुषार शेठ आहेर यांचा एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. दिनकर शेठ लोखंडे यांना विनंती असेल तुषार शेठ आहेर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे.
तुषार शेठ आहेर यांचा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. खास तुषार शेठ यांचे या ठिकाणी आगमन झाले, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. तुषार शेठ आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. अतुल शेठ औटी आणि दिनकर शेठ लोखंडे यांच्या वतीने यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय. पहिल्या ओव्हरनंतर 13 धावा झालेल्या आहेत. जयेश सर माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे शिवव्याख्याते जगदाळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचं भाग्य सर आपल्यासारख्या शिवव्याख्यात्याबरोबर काही क्षण घालवायला मिळतात. वर्षातून एक दिवस का होईना आपल्यासारखा शिवव्याख्याता आम्हाला मिळाला तर आम्हालाही थोडीशी ऊर्जा मिळते. कारण छत्रपतींचं कार्य जगभर आपण नेत असता आणि विशेष म्हणजे वेळ मिळाल्यानंतर आपण कॉमेंट्री सुद्धा करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. जयेश हुतेकर त्यात गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जयेश हुतेकर करतील. यानंतर देखील एक महत्वाचा सामना आहे. सनवे लॉजिस्टिक निर्णय कळवलाय का आपला? यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि कस्टम टीम आपको बैटिंग के लिए आना है. या वेळेला थोडेसे शफल झाले. बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. चांगला फटका येताना पाहायला मिळाला आणि सूर्यकांत गुंडे यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 18 धावा धावफलकावर. आज महाराष्ट्राचे आकडे तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे माझे मित्र समालोचक जयेश भोसले सर यांचा देखील आवाज आपण ऐकाल. त्याचबरोबर जर पाहिलं तर पंडितजी, आपल्या सगळ्यांना PVला दररोज भेटणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी, संतोष पंडितजी यांना देखील ऐकतायत. आणि खास बदलापूर अंबरनाथ परिसरातून या ठिकाणी एक युवा समालोचक आणि तसं पाहिलं तर ते खूप मोठे उद्योजक आहेत, परंतु त्यातून वेळ काढत ते सुद्धा समालोचनासाठी देत असतात असे तुषारजी शिंदे. हो, इकडे कमबॅक केलंय जयेश यांनी. बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय, यष्टीरक्षकाकडे जातोय. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहिला मिळेल. 64चा पाठलाग करायचा आहे. काय होणार या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं. 18 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 46 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. 22 बॉल 46. यावेळेला फुलटॉस, चुकीला माफी नाही. बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. सूर्यकांत गुंडे यांनी षटकार. सगळीच आयोजन कमिटी त्यांचा आम्ही आभारी असू. मला आठवतंय चिंचपाड्याची ती पहिली स्पर्धा आबासाहेब बोर असतील, मंगेशजी असतील, हे सगळ्यांनी अगदी सुरुवातीला प्रचंड अशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि अशाही प्रकारचं आयोजन होऊ शकतं. डॉक्समधल्या मुलांना देखील संधी मिळावी हा प्रमुख उद्देश होता आबा, बरोबर ना? तर कारण बऱ्याच जणांकडे कस्टम पास नसायचे आणि ते मात्र डॉक्समध्ये काम करायचे रात्रभर. कधी कंटेनर ग्राउंडिंग होतोय, कधी कंटेनर लोडिंग होतोय, कधी आमचा आउट ऑफ चार्ज होतोय, हे वाट पाहणारे डॉक्सचे कर्मचारी यांच्यासाठी मात्र ही स्पर्धा भरवण्याचा मूळचा उद्देश मात्र घेऊन मात्र आबासाहेब बोर आणि त्यांचे सगळे सहकारी पुढे आले आणि या स्पर्धेचं आयोजन नो डाऊट CH प्रीमियर लीग देखील चांगली होते, परंतु त्याच्या जोरावर ही स्पर्धा पुढे आली आणि बघता बघता आता 10 वर्ष पूर्ण देखील झाली. 10 वर्ष पूर्ण होत आहेत या स्पर्धेला. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आबा की पहिल्या वर्षीची स्पर्धा ॲज अ कॅप्टन म्हणून मी खेळलो सुद्धा आणि जिंकलो सुद्धा. तर आणि मलाही खरंच माहीत नव्हतं की आयोजक म्हणून माझं नाव अगदी बोर्डवर आहे हे मला सुद्धा माहीत नव्हतं. इथे आल्यानंतर पाहिलं. त्याबद्दल जरी CH सोडून 5 वर्ष झाले तुम्ही अजूनही माझी दखल घेतात त्याबद्दल तुमचा आभारी. अशी प्रेमळ लोक भेटली. हो, या वेळेला कमबॅक करतात. एका बॉलवर बॅटर, एका बॉलवर बॉलर. जयेश हुतेकर सन इम्पॅक्ट्स मध्ये कार्यरत आहेत मागील काही वर्ष. बॉलिंगसाठी त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. 24 धावा धावफलकावर.
चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय, जाईल बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने आणि तिकडे चौकार येतोय. प्रमोद 28 धावा. धावफलकावर जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. 64चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, एका बॉलवर फटका येतोय, एक बॉल चांगला येतोय, हेच पाहायला मिळालं या षटकामध्ये. आणि इकडे जर पाहिलं तर षटकं संपतायत 2 आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली 29 धावा धावफलकावर आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 35 18 चेंडू 35 म्हणजे 3 ओव्हरमध्ये 35 करायचे. एखादी चांगली ओव्हर मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला मॅचमध्ये घेऊन येईल आणि एखाद्या षटकात 2-3 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील मॅचमध्ये घेऊन येईल. या स्पर्धेशी असणारे ऋणानुबंध, आपल्या सगळ्यांशी असणारे ऋणानुबंध काहीतरी वेगळेच आहेत आणि म्हणून आवर्जून मात्र आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी 2 दिवस मिळतात या स्पर्धांच्या माध्यमातून. दोन्ही सन्माननीय प्रशांत जाहीर साहेब आणि अमोलजी भोर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बोथ ऑफ यू. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. हॅलो माईक चेक. हॅलो. स्वप्नील दारेकर येत आहेत गोलंदाजीसाठी. 18 बॉलमध्ये 35. अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना, प्रयत्न करावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, तर दुसऱ्या बाजूला धावा कराव्या लागतील. पहिला बॉल फुलटॉस आहे, त्याला हवाई यात्रेसाठी पाठवलंय. 6 धावा तर तिकडे मिळणार आहे. सूर्यकांत गुंड यांच्या बॅटमधून एक मोठा फटका, सिक्सर. असं करू नका. मी अगदी पहिल्या वर्षीपासून सांगतोय, तुम्ही उपलब्ध नसाल तर फॉर्म भरू नका. सगळ्यांना विनंती आहे, कारण आयोजक मेहनत घेतात, टीम मेहनत घेतात, मालक मेहनत घेतात, पैसा खर्च करतात. त्याच्यामुळे अगदी पहिल्या पर्वापासून आम्ही सांगतोय की ज्यांना दुसऱ्या दिवशी उपलब्ध होऊ शकणार नाही त्यांनी फॉर्मच भरू नका. लिंगम शेठ नाडर एक असे बक्षीस दाते जे अगदी पहिल्या वर्षापासून आम्हाला लाभलेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता सूर्यकांत यांचा. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळतायत, सीमारेषच्या दिशेने अडवला जातोय बॉल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. लिंगम शेठ नाडार साहेब या, आपण देखील या ठिकाणी यायचंय. आमचे खूप क्रिकेट प्रेमी या ठिकाणी येतात, या मॅचचा आनंद घेतात. आमचे कस्टम डॉग्स मधले बांधव या ठिकाणी येतात. लिंगम शेठ नाडार साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी या. आबासाहेब यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे जो पहिल्या वर्षापासून आमच्याशी जुडला गेलाय. यस, त्याचबरोबर अशोक शेठ खोसे, तुषार शेठ कुटार हे देखील आमच्या आयोजित कमिटीचे सदस्य राहिले. तुषार शेठ आपण देखील या ठिकाणी या. खोसे साहेब आपलंही स्वागत असणार आहे. आणि अगदी अन्नदानाचं काम देखील या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून झालंय, तुषारजी कुटार यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 36. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अंगलट आलाय.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यस, बाद होतात बॅटर LBWच्या स्वरूपात. जाऊयात मॅचच्या दिशेने. आज थोड्या वेळातच जर पाहिलं तर भारताचा सामनाही सुरू होणार आहे. आणि इकडे आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषच्या दिशेने पाठवलाय विशाल शिंदे यांच्या बॅट मधून आलेला मोठा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. हॅलो डीजे ऑपरेटर, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. डीजे ऑपरेटर, आपण या ठिकाणी या, विनंती आहे. चौदा बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. कमबॅक याही परिस्थितीमध्ये करावं लागणार आहे. अच्छा, चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. माझ्या मते बिग हिट, आणखीन एक स्ट्रोक खेळला जातोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, पाहतायत कॅच. ओ, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले. कोण आहे फिल्डर तिकडे? ऋतिक कावटी त्या ठिकाणी होते, त्यांनी पकडले. प्रयत्न मात्र चांगले त्या ठिकाणी केले. आज पुन्हा एकदा सतीश देवकर विरुद्ध मंगेश फदाले अशी देखील लढत पाहायला मिळणार आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 41 धावा 3री ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. हो, हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. अशा प्रकारचे चेंडू मॅच मध्ये आणतील. आणि इकडे जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाल्या ते 41. 12 बॉल 23. मॅच नाही संपली अजूनही. 12 बॉल 23. एखादं चांगलं षटक मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं, त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला सूर्यकांत गुंड आणि त्याचबरोबर विशाल शिंदे ही जोडी मैदानात आहे. हा, तुषारजी सत्कार घ्यायचे. सन्माननीय लिंगम सेठ यांचा सन्मान आपण करतोय. आपले अन्नदाते ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय लिंगम सेठ नाडर साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. सन्माननीय लिंगम सेठ नाडर यांचा विशेष सन्मान आपण करतोय. आपले अन्नदाते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करतोय सन्माननीय दिनकरजी लोखंडे साहेब, मंगेश जाधव साहेब आणि सन्माननीय आबासाहेबजी भोर साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय लिंगम सेठ नाडर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे. आणि सन्माननीय सुधीरजी जाधव साहेब देखील या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या हस्ते आपण सन्मानित करतोय. लिंगम सेठ नाडर साहेबांना दरवर्षी या स्पर्धेला सीबी ट्रॉफीला काही ना काही योगदान लिंगम सेठ नाडर साहेबांचं असतंच असतं. आणि याही वर्षी आपण पाहतोय अन्नदान त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आणि तदनंतर आपण ओमकारजी भोर साहेबांचा देखील, अमोलजी भोर साहेबांचा देखील विशेष सन्मान करतोय. अमोलजी भोर या आपण बंधू आहेत आबासाहेब भोर यांच्या आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय अशोकजी खोसे साहेब, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे ही विनंती आहे. सन्माननीय अशोकजी खोसे साहेब, आपण देखील मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल.
सन्माननीय प्रशांत आहेर यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. खरं तर भाचे आहेत आमच्या आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय प्रशांत आहेर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आल्यात ते सन्माननीय अशोक शेठ खोसे युवा उद्योजक आणि रँक लॉजिस्टिकचे जे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय अशोक शेठजी खोसे साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान यानंतर आपण संपन्न करणार आहोत. कुणाल खानविलकर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोवंडी देवनार परिसरातील खेळाडू आहेत आणि कार्गोला देखील बरीच वर्ष कार्यरत आहेत किंवा नावाशेवाला देखील आपण त्यांना पाहतो. बॉलिंगसाठी येत आहेत कुणाल. चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलं देखील आहे गोवंडी परिसरामध्ये त्यांनी, तर तेच येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विशाल शिंदे 12 बॉलमध्ये 23. चला चला 12 बॉलमध्ये 23. चला थोडीशी घाई करायची आणि सगळ्या खेळाडूंना माझी मनापासून विनंती आहे, तुम्हाला वाटेल ज्या वेळेला पाणी प्यायचं तर कृपया पाणी मागवा आणि जास्तीत जास्त पाणी पिया, कारण ऊन जास्त आहे. चला क्षेत्ररक्षण थोडासा बदलाव केला जातोय. या वेळेला पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विशालच्या बॅटची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांच्या बॅटमधून येतोय सिक्सर. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी केले जात आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. विशाल शिंदे बरीच वर्ष ही स्पर्धा गाजवत आहेत हे खेळाडू सुद्धा. विशाल शिंदे यांना आपण पाहतोय. SMTP एका बाजूला आहे. SMTP सध्या बॅटिंग करते. समोर ओम फ्रेश फ्रूट या संघाला आपण पाहतोय. ओ चांगला बॉल, कुणालने चांगला बॉल टाकला या वेळेला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. 1 रन तिकडे मिळणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. डीजे ऑपरेटर संपर्क साधा. प्रशांत पाटील. सूर्यकांत गोंड या डावाचे हिरो राहिले सूर्यकांत. सूर्यकांत यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार त्यांनी खेळलेले आहेत, परंतु काही डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतील आणि प्रयत्न करावे लागतील कुणाल यांना. हो 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 चांगला बॉल. कुणाल यांना आम्ही बरीच वर्ष खेळताना पाहतोय. टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि इकडे त्यांनी कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर कुणाल यांचं कमबॅक पाहायला मिळालंय. मॅच संपलेली नाहीये हेच या ठिकाणी सांगतात. आमचे खेळाडू आले नाहीये तरी देखील अनिल सांगतात आम्ही हार मानणार नाहीये. चांगली लढत पाहायला मिळते. 9-16. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अखूट टप्प्याचा बॉल टाकला कुणाल यांनी आणि सूर्यकांत यांनी त्याचा फायदा घेतला. षटकार खेळलाय आणि अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर देखील एक मोठा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. सन्वी लॉजिस्टिक आणि कस्टम ऑफिसर्स. 13 बॉलमध्ये 31 धावांवर बॅटिंग करतात सूर्यकांत गुंड. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडासा दबाव होता तो हटवला या मोठ्या फटक्याने. सूर्यकांत आज जबरदस्त क्रिकेट खेळतात. आमचे बरेचसे बांधव कोणी कामोठे किंवा इतर ठिकाणी देखील प्रॅक्टिस सुरू केली त्यांनी. याही वेळेला सूर्यकांत त्यांच्या बॅटमधून एक वेगवान फटका आलाय. अनिल पोचले तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल या टीमचं. बरेच खेळाडू त्यांची अनुपस्थित होते तरी देखील प्रमोद म्हणा अनिल म्हणा यांनी हार नाही मानली. एका जिद्दीने ते खेळत राहिले, त्यामुळे तुमचं देखील कौतुक करावं लागेल.
7 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. काही खराब बॉल आले जरूर. या 2 पैकी एक सिक्सर जरी वाचला असता तर मॅच मध्ये आणखी मजा आली असती. कमी खेळाडूंमध्ये देखील ओम फ्रेश फ्रूट संघाने ती लढत दिली आहे ना, ती वाखाणण्याजोगती आहे. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि आता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली अजून सुद्धा. पाहूया काय होईल या ठिकाणी. सन्माननीय अशोक शेठ खोसे साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि खोसे साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. या विनंती सन्माननीय गोपीनाथजी गाडगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण सन्माननीय श्रीमान अशोक शेठ खोसे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय गोपीनाथ शेठ गाडगे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वच सन्माननीय अतिथी आणि त्यांचा विशेष सन्मान आपण मंचावरती या ठिकाणी संपन्न करतो. युवा उद्योजक सन्माननीय श्रीमान अशोक शेठ खोसे साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या स्पर्धेला पुरस्कृत केल्या गेल्यात, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय गोपीनाथजी गाडगे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. शेवटचा षटक. मॅच नाही संपली आहे. प्रमोद डेरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. 6 चेंडू बाकी आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला संघर्ष. जर का पहिल्या 1-2 बॉल मध्ये मोठा फटका नाही आला, विकेट जर आली, डॉट बॉल एखादा आला, मजा येईल मॅच मध्ये. परंतु विशाल शिंदे यांच्यासारखा जबरदस्त बॅटर मैदानात आहे. सूर्यकांत गुंड या डावाचे हिरो राहिलेत. 14 बॉल मध्ये 32 वर सूर्यकांत खेळत आहेत. परंतु प्रमोद यांच्याकडे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. आज त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. शेवटचा षटक, महत्वाचा षटक. पहिला बॉल शफल झाले, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. सन्माननीय गोपीनाथजी गाडगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी ऑर्गनायझेशन टीमला आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करायचंय. प्रमोद डेरे यावेळेला पुढेच केला बॉल आणि विशाल सारख्या बॅटरला तुम्ही असे बॉल नाही देऊ शकत. जबरदस्त टोला मारलाय. 6 धावांचा. मयूरशेठ डेरे यांच्याकडून सूर्यकांत गुंडे यांच्या अफलातून बॅटिंगसाठी 500 रुपयाचा पुरस्कार जमा झालाय. सूर्यकांत गुंडे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. विशाल यांची साथ त्या ठिकाणी लाभताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रमोद डेरे. हा बॉल पुढून वळवलाय आणि आता फटका फसलाय. उशिरा का होईना, परंतु इकडे विकेट आली आणि पंचांनी तोपर्यंत इकडे नो बॉल घोषित केलाय. आमच्या गावातला ग्रुप आहे. यावर्षी मैदान बनवून आम्ही 5.5 लाख रुपये खर्च केला. पुढच्या वर्षी तुम्हाला यायचंय. आत्ताच आमंत्रण देऊन ठेवतो. जय सरांना घेऊन जा. सूर्यकांत बाद होताना पाहायला मिळत आहेत. एका धावेची आवश्यकता केवळ आहे मॅच जिंकण्यासाठी.
यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. विशाल शिंदेच्या बॅटिंगची पॉवर पाहायला मिळाली आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे SMTP या संघाने. अभिनंदन विशाल. सूर्यकांत गुंड लाजबाब खेळे, परंतु तरी सुद्धा मी ओम फ्रेश फ्रूट संघाचंही कौतुक करेल. आपले खेळाडू आले नाहीत तरी देखील झुंज दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. सूर्यकांत गुंड या आपल्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार मयूर शेठ डेरे यांनी दिलेला आहे.